मित्रो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी अनिलजी महाराज आहेत. कारण एक 8 दिवसापूर्वी 8 ते 15 दिवसापूर्वी आरळा या ठिकाणी जी घटना घडली, या घटने नेमकी काय घटना होती, घटनेमागचं कारण काय? कारण आत्ताच बऱ्याच चर्चा घटनेबद्दलच्या वाईट चांगल्या सगळ्या मीडियामधनं आता समोर येत आहेत. तर ज्या घटनेसंदर्भात पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली, कारण या ठिकाणी आमदारांनी सुद्धा लक्ष घातलं, बऱ्याच संघटनांनी सुद्धा लक्ष घातलं या घटनेमध्ये आणि चर्चा सुरू झाल्या. नेमकी चर्चा काय, नेमकी घटना काय घडली आणि या सर्व गोष्टीवर बोलण्यासाठी अनिलजी महाराज आपल्या सोबत आहेत. महाराजी नमस्ते. नमस्ते. जय श्रीराम. जय श्रीराम. महाराजी, आता ही घटना जी घडलेली आहे, आता याला जातीय रंग देण्यात आलेला आहे किंवा काही जी घटना घडली, नेमकी घडण्यामागचं कारण काय आणि कशी सुरुवात झाली या घटनेला? आपल्या पाडळी गावातील काही मुलं वरती आपल्या म्हणजे आपलं जे चांदोली धरण आहे तिकडे सगळेच लोक येतात, पर्यटक येतात. पर्यटक आल्यानंतर इथं बाजारपेठ म्हणून आरळा आहे. आरळा बाजारपेठेमधून मांसाहार लोक घेतात, वरती जातात, पार्टी करतात, ते येतात. तसंच त्या पद्धतीने तिथल्या एका मुस्लिम असणाऱ्या ज्या दुकानातून त्यांनी ते मटण घेतलं. त्यांनी परत ते शिजवायचं कशामध्ये म्हणून त्यांच्याकडेच भाड्यानं हे भेटतात, भांडी भेटतात. ती भांडी सुद्धा घेऊन गेले आणि भांडी घेऊन गेल्यानंतर त्यातली येताना ती पळी त्यांनी विसरली असेल किंवा हरवली असेल. ते म्हणले आमच्याकडनं पळी हरवली, तर तुम्हाला आम्ही दुसरी पळी देतो किंवा नसेल शक्य तर तुम्हाला आम्ही त्याचे पैसे देतो किंवा दुसरे आणून देतो. पण त्यांनी काही मान्यच केलं नाही की नाही आम्हाला तीच पळी पाहिजे. आणि त्याच्यावरून वाद वाढत गेला. तर ते म्हणले ठीक आहे, तुम्हाला आम्ही वरचे पैसे देतो, हे पैसे घ्या. आणि ती पोरं निघाल्यानंतर त्यांच्या जी गाडीला किचन लावलं होतं, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा चांदीचा हे होतं, मूर्ती होती. तर त्यांनी किचन काढून घेतलं. किचन काढून घेतल्यानंतर ते पोराने सांगितलं की तू किचन द्या आम्हाला, तुला पळी आणून देतो. त्यांनी दुकानातून पळी पण आणून दिली, पैसे पण दिले, पळी पण आणून दिली. पण नाही आम्हाला तीच पळी पाहिजे, हा हेकेखोरपणा त्यांचा. आणि मग त्यातून वाद निर्माण झाला की त्यांनी चांदीचं किचन काढून घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. मग त्याने त्यातलं काठी काढली आणि त्या पाडळीच्या मुलावरती मारायला सुरुवात केली. तो रक्तबंबाळ झाला पोरगा. त्याने फोन वगैरे केला त्यांच्या गावातल्या लोकांना. गावातली लोक आली आणि त्यांच्यामध्ये वाद चालू होता. त्यामध्ये आरळ्यातल्या मुलांचा काही संबंध पण नव्हता. महाराजी, असं सांगितलं गेलं की अनिलजी महाराज यांची त्यात इन्व्हॉल्वमेंट झाल्यामुळं याला जातीय रंग आला. नाही, जाती रंगाचं म्हणजे आम्ही हिंदुत्वादी काम करतो. जिथं हिंदुत्वादी असणाऱ्या कुठल्याही असणाऱ्या मुलावरती असू दे, मुलींच्या वरती असू दे किंवा काही असू दे हिंदुत्वादी, आम्ही तर काम करतोच. आणि ही पोरं जी आता ज्या मुलांची नावं घेतली ती प्रखर हिंदुत्वादी आहेत. त्यांचं काम आहे मोठं. त्यांचं आरळ्यामध्ये एवढं मोठं काम आहे हिंदुत्वाद्याचं की म्हणजे गाईचं रक्षण असू द्या समजा किंवा लघुजिहाद असू द्या, जेव्हा सक्रिय पोरं असतात आणि त्यांच्या बाजूने उभं राहणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. अशा गोष्टीत पण आता बऱ्याच चर्चा झाल्या, कारण यातनं हिंदुत्वाची पोरं म्हणता आपण किंवा मराठा समाजाची पोरं असतील, यांनी जाणीवपूर्वक शिवीगाळ केली किंवा ते मुस्लिम असल्यामुळे त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यांना म्हणजे वेगळ्या भाषेनं त्यांना बोलण्यात आलं आणि काही पैसे त्यांच्या तोंडावर फेकले, अशी पण काहीतरी चर्चा झाली. नाही नाही, असंच काहीच झालेलं नाही. उलट ह्या मुलांनी आमच्यातल्या मुलांचा काही सुद्धा संबंध नव्हता आणि पैसे फेकण्याचा विषयच येत नाही तिथं. आणि ही जी मुलं आमची पोरं आहेत त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस मारामारी झाली त्यावेळेस ते नव्हते सुद्धा तिथं. म्हणजे थोडा कालावधी ते नव्हतेच प्रत्येक जण. आणि काही जणांची तर मुलांची अशी नावं घातलीत त्यामध्ये की कोणी पूजा करतोय मंदिरामध्ये, आमच्यातला गुरु म्हणून आहे तो पूजा करत होता. काही मुलं लग्नासाठी बाहेर गेले होते, काही जॉबवर होते. असे मुलांची त्यामध्ये नावं बोललेली आहेत. महाराज, आता काही न्यूज चॅनलवरती किंवा सोशल मीडियावरती शाकीर तांबोली म्हणून एक मुस्लिम समाजाचे एक नेते आहेत, त्यांनी 1-2 दिवसापूर्वी त्यांच्या एक मुलाखतीमध्ये सांगितलं की अनिलजी महाराज हे स्वतःला एक विद्वान समजतात, ते माती भडकवण्याचं काम करतात. त्यांचा प्रचार जो आहे तो समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा एक त्यांचं काम आहे. नाही, मी तरी विद्वान नाही. म्हणजे महाराज म्हणत असतील, पण मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. आणि त्याची लायकी पण नाही, योग्यता पण नाही त्याची. माझं काम एकच आहे, देव देश धर्म छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजा हे सांगणं माझं आद्य कर्तव्य आहे. आणि माझ्या धर्माविषयी बोलणं, आता तो काय करतो हे ईश्वरपूरला माहिती आहे. म्हणजे ज्या टिप्यानं हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली, महिलांच्यावरती अत्याचार केला, बलात्कार केला, त्यांनी नासधूस केली मंदिरांची, त्या टिप्याचं उदत्ती करणारा तो एक एक ताके, तो काय असेल त्याचं नाव पण मला कळत नाही त्यांचं. कारण की अशी भुकणारी भुकत जाणार. आणि त्याची बोलण्याची पद्धत बघितली की त्याची पार्श्वभूमी कळते की तो काय योग्यतेचा आहे. अशा घटना घडल्या, या घटनेकडे आता इथून पुढे तर शांततेचं वातावरण राहणार का किंवा असंच हे धुपत राहणार?
वातावरण शांततेचं आहे, पण तो तिकडून येऊन ईश्वरपूर मधून त्यानं येऊन इथं नाक कुचपत बसायचं आणि त्यांची माती भडकवायचं काम चालू आहे. बाकी काही सुद्धा नाही. आपला समाज बघा, तिथं 95% समाज आपला हिंदू समाज आहे. आजपर्यंत का नाही असं घडलं? आजपर्यंत मुसलमान 3% 4% असताना 5% असताना सुद्धा त्यांच्यातला सरपंच केला, त्यांच्यातले आम्ही सदस्य केले, त्यांच्यातले ह्याच्या वेळेला आपल्या अनेक मंडळाचे अध्यक्ष होते. त्या राशन राशन दुकान ते त्यांच्याकडे होतं. हे का घडलं? कारण की आम्ही आमच्या मुलांच्या डोक्यात किंवा हिंदू समाज डोक्यात काहीच नव्हतं. पण हा इथून उठून तिथं डोकी भडकवायचं काम करतोय. हाच सगळं पाठबळ द्यायचं काम हा इथून बसून करतोय. त्यात त्यांचं मत असं आहे की पोलीस प्रशासनानं सुद्धा त्यांना मदत केली नाही, जाणीवपूर्वक बरेच तास वाया घालवले आणि त्यांच्या पद्धतीनं म्हणजे तुमच्या कोण मुलांच्या पद्धतीनंच केस दाखल केली, काही मुलांची नावं काढा असाही दबाव आणण्यात आला त्या मुस्लिम समाजाच्या मुलांवर. आमच्या मुलांच्या पद्धतीनं नावं जर दाखल झाली असती तर आमची मुलं 21 दिवस जेलमध्ये बसली नसती ना. आमची मुलं 21 दिवस जेलमध्ये होती. जर आमच्या मुलांच्या पद्धतीने नावं दाखल झाली असती तर त्यांना जेलमध्ये राहण्याचं कारणच नव्हतं. ती बाहेर फिरली असती मोकटपणे. संविधानाच्या नियमाप्रमाणे आम्ही जातोय. प्रशासनाला आम्ही कधी टार्गेट करत नाही. संविधान आम्ही मानतोय. पण तो प्रत्येक वेळेला प्रशासनाला संविधानाला टार्गेट करतोय. त्याच्या भाषेतून बघा, तो हायकोर्टाला किंवा कोर्टाला टार्गेट करतोय. आम्ही कधीच असं बोलत नाही. शांत झालेला विषय परत कुठं उफाळून आला का? आणि हा बरेच दिवस घ्यायला कालावधी झालेला आहे. शांत झालेला विषय फक्त हीच उफाळून काढतायत. आता सगळं शांत झालं होतं. परवा दिवशीची त्यांनी कुठेतरी हे करून ते काहीतरी पॉडकास्ट बनवून काय करून ते पुन्हा वातावरण भडकवायचं काम त्याचा धंदा चालू आहे. आणि तो एक नंबरचा फ्रॉड माणूस, एकदम नीच माणूस आहे, एकदम निर्लज्ज आहे. त्याचं जबाबदारीने बोलताय वाक्य. हा अगदी एक नंबर हरामखोर माणूस तो आहे. हा, आणि मी एवढं बोलेल की तो त्याच्यात तोने दम हिंमत काढल्या ना, ती भाषा त्याच्यात दम असेल त्यानं कधीही माझ्या समोर यायचं, डिबेटला समोर यायचं, दुसऱ्या पद्धतीने म्हणला दुसऱ्या पद्धतीने समोर यायचं, त्याच्या बाप कोणालाही घेऊन येऊ दे, मी त्याच्याशी आम्ही त्या पद्धतीने तयार आहे. फक्त ही माती भडकवण्याचं काम तो तिथं बसून करतोय. त्याला पैसा महत्वाचा आहे. हे असं ब्लॅकमेलिंग करायचं, अहो अनेक त्याचे किस्से आहेत तिथले. ईश्वरपूरमध्ये तेच केलंय त्यानं. एमआयएमचा त्याचा बाप बसलेला असतो, त्यानं हे त्याला का हे करून टाकलाय, ते तेच करतात धंदे, दुसरं काय करतात. त्याच्या बापाला ते आम्ही भिलेलो नाही, ते ओवैसीला आम्ही शिव्या देतो, ह्यो काय हे कालचं कुत्र आहे, याला नाही आपण घाबरत कधी. महाराजी, अशा ह्या वक्तव्यामुळे कुठतरी मग परत जातीत ते निर्माण होणार का? मला जशा पद्धतीनं जो बोलणार तसा पद्धतीने मी त्याला बोलतो. त्याची परवाची बोलण्याची पद्धत बघा. मला जर माझ्या अंगावर आला तर मी नाही सोडणार, मी नाही घाबरत त्याला. आम्ही ज्या वेळेला देव देश धर्माचं काम घेऊन पुढे निघालोय, आम्ही मेलोय हे धरून पुढे निघालोय, त्याच्यामुळे आम्हाला मरणाची भीती नाही. आणि जर आमच्या मुलांच्या वरती ते काल काय 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 बोललाय, घेऊ दे त्याने कुराणची शपथ की आमच्या पोरांनी वार केलेत म्हणून. आम्ही घेतो त्याचं मत आहे ना की त्यांनी सांगितलं की वर्मी घाव असा झाला, हात जर अडवाला नसता तर डोकं छाटलं गेलं असतं. त्याने केदार पारगावकरांचं नाव घेतलं ना. केदार पारगावकरांनी जर दिलं घाव घातला असेल, आम्ही घेतो ना शपथ. तुम्ही घ्या, तुम्ही मानता ना कुराणला, तुम्ही कुराणची शपथ घ्या. आम्ही मानतो ना श्री भगवद्गीतेला, आम्ही भगवद्गीतेची शपथ घेतो. मी पण तितकाच कट्टर आहे. माझा जरी जीव गेला तरी मी माझ्या धर्माच्या विरोधात, देशाच्या धर्मात, देशात देवाच्या धर्माच्या विरोधात जात नाही. मी पण ती वार झालेला काय प्रकार आहे तो? वार केलाय कोणी ते आता कळेल ना. आमच्याकडे सगळे सीसीटीव्ही फुटेज आहेत. हा वाद का भडकलाय, कुणामुळे भडकलाय, कसा भडकलाय, त्यावेळेला काय विधानं झाली होती, सगळ्या हिंदूंना घरात घुसून मारतो, गोळ्या घालतो, ही विधानं झाली आहेत त्यावेळेला. मग जर आमच्या घरात जर घुसून कोण गोळ्या मारण्याची जर हे करत भाषा बोलत असेल तर आम्ही पण काही कमी नाही. पण आता 21व्या शतकात आहात आपण, AI सिस्टीम मध्ये आपण चाललेलो आहोत, डिजिटल युग आहे, त्यामध्ये ह्या सगळा वादविवाद कितपत योग्य आहे? नाही, वाद झालाय कुठून हे महत्वाची गोष्ट आहे. आम्ही आजपर्यंत वाद केलाय का? एवढी वर्ष ते गावात सुखान राहतात नाही. तर तुम्ही इतकं छान काम करताय, आपण संस्था सांभाळताय, काही मुलांना आपण इतक्या चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचं काम करताय, ह्या गोष्टीत कुठं अडकवल्यासारखं वाटतंय का? ते मला अडकवण्याचा प्रयत्न चाललाय. म्हणजे आता हा मुलांना वेगळं शिकवतो, मुसलमानांच्या विरोधात शिकवतो. माझा देव, माझा देश, माझा धर्म हे मी सांगू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी राजा हे मी सांगू शकतो. माझं विधान जे 10 महिन्यापूर्वीचं काढलंय, त्या विधानामध्ये असं होतं की जो दिल्लीचा बॉम्बस्फोट झाला त्यामध्ये आतंकवादी सापडले, त्यामध्ये डॉक्टर असणारी महिला ही मुसलमान होती, अनेक मुसलमान होते, म्हणून मी म्हटलं की मुसलमान ही आतंकवादी आहेत. आता वेगळं काय विशेष, म्हणजे एवढं वेगळं नाही ना काही. त्यांचं मत आहे की तुम्ही सगळ्या समाजाला एकत्रित धरून हे भाष्य केल्यामुळं कुठे वाद विपळत आला. प्रत्येक भेटणारा
दहशतवादी हा मुसलमान का असतो? मग तुम्हाला एवढं जर देशाच्या देवाच्या धर्माच्या विषयी वाटतंय आणि संविधानाची भाषा तुम्ही करताय, तुम्ही शरिया मानणार आहेत, तुम्ही संविधान मानत नाही. तुम्ही संविधान मानत असता आणि तुम्हाला एवढं देशाविषयी जर प्रेम असतं तर तुम्ही टिप्याला मांडला नसता ना. ज्या टिप्यानं हिंदूंच्यावर तेवढे अत्याचार केला त्या टिप्याला नसतं उदात्तीकरण केलं त्याचं. इथं त्यांची जयंती होती टिप्याची. हे वाईट आहे ना. अगदी थोडक्यात शेवटचा प्रश्न, काय सल्ला द्याल किंवा एक विनंती काय कराल? सगळं थांबणं गरजेचं आहे. हो, आम्ही थांबवलेच. आमची पद्धत एक असते, आम्ही कधीच कोणाच्या काय वाटेला जात नाही. आमचा देश, धर्म, आमचं कार्य, आमचं धर्मकार्य चालू असतं. फक्त मुद्दामून जर आमच्या वाटेला आलात तर मग आम्ही नाही सोडत. तर जे मुलांवर केसेस आहेत वगैरे, त्या मुलांचं सुद्धा आर्थिक अडचणी आहेत किंवा त्यांना वैयक्तिक कुठल्या कामासाठी सुद्धा अडचणी येत राहणार, त्यामुळे कुठे मुलं अडकवली जातात का? तेच केलं ना. या मुलांचं धर्मकार्य हे वाढत निघालं, हे कळालं. मग धर्मकार्य वाढत निघालं, मग यांचं आरड्यामध्ये वाढलं, आता उद्या चरणमध्ये वाढणार, पण कोकणमध्ये वाढणार. हे वाढत जाणार धर्मकार्य. ही दचकाय त्यांना आणि हे त्यांना वाढवायचं नाही. मग काय करायचं? ही 4 जी मुलं आहेत, पुढची 4 आता केदार पारगावकर असेल किंवा रोहित पेटकर असेल, साहिल असेल, ही जी पोरं जी आहेत ना आपल्या, ते त्यांना अडकून टाकली आणि त्यांच्यासोबत मी असतो तर मला अडकून ठेवला की कामच थांबलं. हा भ्रम आहे डोक्यातला त्यांचा. आम्ही सगळ्या पद्धतीनं जायला तयार आहे. कारण की आमचा धर्माचा जन्म हा तुरुंगात झालाय. कृष्ण भगवंताचा जन्मच तुरुंगात झालाय. त्याच्यामुळे आम्हाला त्याची काही भीती नाही. आम्ही वाईट करत नाही. त्याच्यामुळे आम्ही मुलांना शिकवतोय, चांगलं शिकवतोय. फक्त आम्हाला आमचं स्वसंरक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. आता ह्या गोष्टीकडे आपण शेवटकडे आलो, पण यात कुठं राजकारण आलं, कारण जातीय तेढ तर निर्माण झाला, पण यामध्ये आमदारांना बोलवून एखादा मोर्चा काढून सभा घेऊन कुठं राजकारण येऊन कुठतरी विचलित झाले का सगळ्या गोष्टी? बिलकुल नाही राजकारण येत. आमचं एक तत्व आहे बघा, आम्ही कुठल्याच कोणाच्या असं ह्याच्यात नाही, मागं नाही. आम्ही जो हिंदुत्वासाठी काम करेल तो आमचा माणूस, कुणी येऊ द्या ना. मग या सगळ्यांनी तुम्ही हिंदुत्वाचं ते वातावरण, हिंदुत्वाचं हे आहे. आमचं हिंदुत्वाविषयी आमची जनमोर्चा आंदोलन होतं. मग मला सांगा, आम्ही जर चुकीच असतो, आम्ही जर कोणावरती अन्याय केला असता तर एवढी लोक 8-10 हजार लोक गोळा झाली नसती. आणि मग सगळ्यांनी यायचं होतं ना. सगळ्यांनी या. आम्हाला कोणाला आमचा विरोध नाही, आम्ही कोणाला बोलवायला नाही जात. फक्त हिंदुत्वासाठी. आता ते हिंदू आहेत, सगळेजण हिंदू आहेत. आम्ही सगळेजण, आम्ही जे मुलं गोळा झालो किंवा आसपासचा लोक सगळे आले, एवढ्या विभागातून आले, अगदी अहिल्यानगर इकडून लोक आले. ते आमच्या काहीतरी आपण त्यांच्याकरता धर्मकार्यासाठी आपण केले, त्याच्यामुळे आले एवढी लोक आणि ती येत राहणार.